श्री स्वामी समर्थ महाराजांची अबोल कृपा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक वृद्ध भक्त राहत होता। त्याचे नाव होते गोविंदराव। आयुष्यभर त्याने प्रामाणिकपणे कष्ट केले होते। घरात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी होती। संसार साधा होता, पण मन मात्र नेहमी स्वामींच्या चरणी रमलेले असे। गोविंदराव रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, महागडी पूजा करण्याची ताकद नव्हती, पण स्वामींवर त्याची श्रद्धा अपार होती। तो नेहमी म्हणायचा, माझ्याकडे स्वामींना देण्यासाठी काहीच नाही, पण माझं मन आहे ते मी त्यांच्या चरणी ठेवलं आहे। एके दिवशी अचानक गोविंदरावच्या आयुष्यात संकट आलं। त्याच्या मुलाचा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात गेला। घरातील साठवलेले पैसे संपले। मुलीच्या लग्नाची चिंता डोक्यावर होती। घरात धान्य कमी झाले। पत्नी आजारी पडली। एकामागून एक संकटे येत होती। मुलगा निराश होऊन म्हणाला, बाबा, आता काहीच उरलं नाही, आपण काय करायचं? गोविंदराव शांतपणे म्हणाला, बाळा, संकट मोठं नाही, आपली श्रद्धा मोठी असली पाहिजे। स्वामी समर्थ आहेत ना? मुलगा म्हणाला, पण बाबा, स्वामी कुठे आहेत? आपल्याला दिसत तरी नाहीत। गोविंदराव हसला, स्वामी दिसले नाहीत तरी चालेल, पण ते आपल्या सोबत आहेत यावर विश्वास ठेव। त्या रात्री घरात सर्वजण झोपले, पण गोविंदरावच्या डोळ्याला झोप नव्हती। तो देवघरासमोर बसला। समोर स्वामींची छोटीशी मूर्ती होती। त्याने हात जोडले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, स्वामी, आज मी तुमच्याकडे काही मागत नाही, फक्त माझ्या मुलाला धीर द्या, माझ्या पत्नीला शक्ती द्या, माझ्या मुलीचं भविष्य तुमच्या हातात आहे। मी थकलो आहे स्वामी, पण तुमच्यावरचा विश्वास अजून थकलेला नाही। असं म्हणत त्याने डोकं स्वामींच्या चरणी ठेवलं। त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं। स्वप्नात एक तेजस्वी व्यक्ती त्याच्या समोर उभी होती। आवाज आला, घाबरू नकोस, मी आहे। गोविंदराव दचकून जागा झाला। देवघरात पाहिलं तर स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवलेलं एक फूल खाली पडलं होतं। त्याने ते फूल हातात घेतलं आणि डोळ्यांना लावलं। स्वामी, तुम्ही ऐकलं? पण सकाळ होताच पुन्हा घरातील परिस्थिती तशीच होती। मुलाच्या व्यवसायाचा प्रश्न होता, पैशांचा प्रश्न होता, मुलीच्या लग्नाचा प्रश्न होता। मुलगा पुन्हा म्हणाला, बाबा, मला शहरात जाऊन काम शोधावं लागेल, इथे राहून काही उपयोग नाही। गोविंदराव म्हणाला, जा बाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुठेही जा, स्वामींचं नाव सोडू नकोस। मुलगा शहराकडे निघाला। रस्त्यात त्याला एक वृद्ध साधू भेटले। साधूंनी त्याच्याकडे पाहून विचारलं, कुठे चाललास? मुलाने आपली सगळी परिस्थिती सांगितली। साधू शांतपणे म्हणाले, तुझ्या वडिलांनी तुला एक नाव दिलं आहे, ते नाव घे। मुलगा म्हणाला, कुठलं नाव? साधू म्हणाले, श्री स्वामी समर्थ। हे शब्द ऐकताच मुलाच्या डोळ्यात पाणी आलं। त्याने साधूंच्या पाया पडण्यासाठी खाली वाकलं, पण क्षणात साधू तिथे नव्हते। मुलगा इकडे तिकडे पाहत राहिला। तेव्हा त्याला जाणवलं, हे साधू नव्हते, माझ्या स्वामींचीच कृपा होती। तो शहरात पोहोचला। काही दिवस त्याला काम मिळालं नाही, पण तो निराश झाला नाही। दररोज सकाळी तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ। काही दिवसांनी एका व्यापाऱ्याने त्याला काम दिलं। त्याच्या प्रामाणिकपणामुळे व्यापारी त्याच्यावर खुश झाला।
काही महिन्यात त्याची परिस्थिती सुधारू लागली. त्याने पहिल्याच पगारातून पैसे घरी पाठवले. गोविंदरावच्या हातात पैसे आले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्या घराची लाज राखली. पण स्वामींची कृपा इथेच थांबली नाही. मुलीच्या लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नव्हतं. एके दिवशी अचानक एका भक्त परिवारातून स्थळ आलं. मुलगा चांगला, स्वभाव चांगला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या घरातील लोकांना हुंडा नको होता. गोविंदरावला विश्वासच बसेना. तो स्वामींच्या मंदिरात गेला. स्वामींच्या चरणी डोकं ठेवून तो म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला काही मागितलं नव्हतं, तरी तुम्ही माझं घर सांभाळलं. त्या दिवशी मंदिरातून बाहेर पडताना त्याच्या मनात एक विचार आला. स्वामी संकट दूर करण्यापूर्वी माणसाच्या मनातील भीती दूर करतात. काळ पुढे गेला. गोविंदरावची पत्नीही बरी झाली. मुलाचा संसार मार्गी लागला. मुलीचं लग्न सुखाने झालं. एक दिवस मुलगा वडिलांना म्हणाला, बाबा, मला एक गोष्ट सांगा. त्या कठीण काळात तुम्ही एवढे शांत कसे राहिला? गोविंदराव हसला. मी शांत नव्हतो रे बाळा. मी फक्त माझी चिंता स्वामींच्या चरणी ठेवली होती. मुलगा म्हणाला, पण स्वामींनी तुमच्यासाठी काय केलं? गोविंदरावने स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं. तो म्हणाला, स्वामींनी माझ्यासाठी चमत्कार केला नाही, त्यांनी त्याहून मोठी गोष्ट केली. काय? त्यांनी मला विश्वास दिला. आणि विश्वास आला की संकटाशी लढण्याची ताकद आपोआप येते. मुलगा शांत झाला. गोविंदराव पुढे म्हणाला, बाळा, स्वामी म्हणजे फक्त संकटात आठवायचं नाव नाही. स्वामी म्हणजे सुखातही विसरायचं नाही अशी सावली आहे. त्या दिवसापासून संपूर्ण कुटुंब रोज एकत्र बसून स्वामींचं नामस्मरण करू लागलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि सांगतात ना, ज्याच्या मनात स्वामींचं नाव असतं त्याच्या आयुष्यात संकट आली तरी त्याला एकटेपणा जाणवत नाही, कारण त्याला माहीत असतं, माझ्यासोबत माझे स्वामी आहे. कथेचा बोध. आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी श्रद्धा सोडू नका. कधी कधी स्वामी आपल्या समस्या लगेच दूर करत नाहीत, ते आपल्याला त्या समस्येतून बाहेर पडण्याची शक्ती देतात. आपण स्वामींना हाक मारतो, पण अनेकदा उत्तर शब्दांत येत नाही. कधी एखाद्या माणसाच्या रूपाने मदत मिळते, कधी अचानक एखादा मार्ग सापडतो, कधी बंद झालेलं दार उघडतं, आणि कधी फक्त मनात एक शांत आवाज येतो, घाबरू नकोस, मी आहे. हीच स्वामींची अबोल कृपा आहे. आजचा कानमंत्र. संकट कितीही मोठं असो, स्वामींवरील विश्वास त्याहून मोठा ठेवा. मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शेवटची मनाला भिडणारी 5 वाक्ये. 1. जिथे माणसाची आशा संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. 2. स्वामी दिसत नसले तरी त्यांच्या कृपेची पावलं आपल्या आयुष्यात उमटत असतात. 3. डोळ्यात अश्रू असतील तर स्वामींच्या चरणी ठेवा, मनात भीती असेल तर स्वामींचं नाव घ्या. 4. काळ कितीही कठीण असला तरी श्रद्धेची ज्योत विझू देऊ नका. 5. कारण शेवटी एक सत्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट स्वामी महाराज की जय.